रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सोलापुरात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोटरसायकल रॅली काढून जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर धरणे आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार अतिक्रमण मुक्त करण्यात यावे। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949 चा व्यवस्थापन ऍक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या हाती देण्यात यावे। बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात। या मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या आहेत। प्रदेश उपाध्यक्ष केडी कांबळे, शहराध्यक्ष अतुल नागटिळक, राजेश उबाळे, रवी गायकवाड, श्याम धुरी, अविनाश पडिखांबे, लक्ष्मण रणदिवे, सुग्रीव जेटीथोर, अरुणा भालेराव, सुशील सरवदे, शिवम सोनकांबळे, राजा दावणे, शिवानंद उबाळे, पवन थोरात, समीर नदाफ यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांनी 6 मार्चला रिपब्लिकन पक्षाची मुंबई या ठिकाणी राजा सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बिहार राज्यातील महाबोधी बुद्धगया येथील महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे, निदर्शने आणि मोर्चे या माध्यमातून आंदोलन करण्याचा निर्णय पक्षाने घेतला। त्याचाच भाग म्हणून सोलापूर शहराच्या वतीने शहर कार्यकारिणीच्या माध्यमातून आज या ठिकाणी हे आंदोलन धरणे धरण्याचं आंदोलन या ठिकाणी होत आहे। वास्तविक पाहता 1949 साली महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं अशा पद्धतीची मागणी झाली, परंतु 1949ला बिहार सरकारने जो कायदा केला त्या कायद्यामध्ये अशी तरतूद केली की त्या महाबोधी बुद्धविहाराचं नियंत्रण 9 लोकांच्या समितीवर नेमण्यात आलं। त्यापैकी 4 हिंदू समाजाचे, 4 बौद्ध समाजाचे आणि त्या ठिकाणचा जो पदसिद्ध संचालक आहे जिल्हाधिकारी हे ब्राह्मण समाजाचे हिंदू असले पाहिजेत अशा पद्धतीचा कायदा झाला आणि 5 विरुद्ध 4 अशा पद्धतीने 1949 पासून आज तागायत हे महाबोधी बुद्धविहार हे हिंदूच्या ताब्यात आहे। त्या ठिकाणी बौद्धांचं अस्तित्व नाही। कारण आज देशाची परिस्थिती बघितली, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 75 वर्षामध्ये मुस्लिमाचे धर्मस्थळ असतील ते मुस्लिमांच्या ताब्यात, शिखांचे धर्मस्थळ हे शीख लोकांच्या ताब्यात, ख्रिश्चन समाजाचे धर्मस्थळ हे शीखांच्या ताब्यात आहेत, परंतु बौद्धांची धर्मस्थळे ह्याच्यावर हिंदूचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।